बनवत आहोत गणपती बाप्पासाठी खास असे मोदक। पोह्याचे मोदक करतोय आपण। गणपतीसाठी नैवेद्य करतो, म्हणजेच पेढ्याचा नैवेद्य करतो, तर ते 5 किंवा 7 असे पदार्थ असले पाहिजेत। तर आज आपण पोहे घेतोय 1 कप, म्हणजेच 1 पाव पोहे। त्याच्यानंतर 1/4 एवढे खोबऱ्याचा खीस आहे। त्याच्यानंतर हे शेंगदाणे आहेत, हे तीळ आहेत। तीळ आणि हे सेम घ्यायचे प्रमाण। थोडंसं मीठ आहे चिमूटभर, कारण पोहे वगैरे गोडाच्या पदार्थात थोडं मीठ घालायचं। आणि अर्धा कप गूळ आहे। तर आता सुरुवातीला आपण पोहे भाजून घेणार। पोहे भाजायसाठी तूप आहे, तर 1 चमचा तूप टाकायचं। हे मेजरमेंट मधले माझे चमचे आहेत, तर आता 1 चमचा आपण तूप टाकतोय। आणि आपल्याला वरून सुद्धा तूप टाकायचं आहे, आपली ज्यावेळेला पावडर सगळ्याची करणार मिक्सर मधून त्यावेळी। तर आपण सुरुवातीला पोहे भाजून घेऊया। आपलं तूप मेल्ट झालेलं आहे, तर पोहे भाजून घेऊया। पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं। ऑलरेडी पोहे हे भाजलेलेच असतात, पण आपल्याला तुपामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे। एकदम कडकडीत असे होत आहेत पोहे। कारण कुरकुरीत भाजले की आपले पोह्याची पावडर सुद्धा छान होते। त्याच्यामुळे असं बघायचं। पोहे भाजून झालेले काढून घेऊया। आता आपण शेंगदाणे भाजायला घेऊया। ऑलरेडी मी आपलं हे हवामान पावसाचं असल्यामुळे मी थोडंसं भाजून घेतलेलेच ठेवलेलेच होते। थोडंसं परतून घेऊया परत। शेंगदाणे सुद्धा छान भाजून झालेले आहेत। त्याच्यानंतर आपण खोबरा टाकतोय। खोबरा आपला पटकन भाजून घेऊया। आपला पॅन गरम असल्यामुळे थोडंसं हे झालं। खोबरा सुद्धा आपण काढून घेऊया लगेचच। तीळ, तीळ सुद्धा आपण भाजून घेत आहोत। तीळ सुद्धा 1/4 आहे। मी खोबरं भाजल्यानंतर पॅन थोडासा पुसून घ्यायचा, कारण खोबऱ्याचा बारीक चुरा असतो। तीळ सुद्धा छान भाजून घ्यायचे। आपले तीळ भाजून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। गॅस बंद करूया आणि तीळ, खोबरं आणि शेंगदाणे आपण एकत्र काढूया।
थंड झाल्यावर मिक्सरमधून सुरुवातीला पोहे बारीक करून घेऊया, दळून घ्यायचे पोहे आणि त्याच्यानंतर हे बारीक मिक्सरला दळून घ्यायचं. मिक्सरला दळून घेऊया. झालेलं आहे पोहे, बघू शकताय. आपला बारीक रवा असतो ना 0 नंबरचा, तशा टाईप झालेलं आहे. काढून घेऊया. आता आपण पोहे झालेले आहेत दळून. तीळ, शेंगदाणे आणि खोबरा आणि मी परत एकदा यामध्ये बारीक केलेले आहे, बारीक पावडर केलेले. तर आता आपण हे सगळं मिक्स करणार आहोत. आता आपण त्यामध्येच मीठ टाकत आहोत. चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं. तर हे सुरुवातीला बारीक केलेले पोहे टाकतोय. आता आपण ते गुळाबरोबर मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. आपण मध्ये हा गूळ टाकतोय, अर्धा कप गूळ आहे. ह्याचं मेजरमेंट पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं असणार, तुम्ही ते बघू शकता. आणि आता हे शेंगदाणे, तीळ आणि खोबरा. आता परत एकदा आपण हे छानसं मिक्सरमधून काढून घेऊया. बारीक पावडर करायची गुळासोबत, म्हणजे आपल्याला मोदक वळायला येतील. गूळ घालून मिक्सरला वाटून घेतलेला आहे, आपण काढूया. थोडंसं तूप घालूयात त्याच्यात, अगदी किंचितसं. आणि आता आपण हाताने ते बारीक करून घेऊया. मिक्स करूया. आपलं असं झालंय, बघू शकताय. तर थोडंसं अजून थोडंसं तूप घालायचं, थोडंसं अगदी अर्धा चमचा तूप घातलेलं आहे. आता परत एकदा आपण मिक्स करूया छान. आणि हे अगदी पेड्यासारखे छान लागतात मोदक. मिक्स झालेलं आहे, आपण एक करून बघूया आता. छान गणपती बाप्पाला घरातलाच आपला नैवेद्य बघू शकताय. असं आहे. इथं झाले आपले पोह्याचे, शेंगदाण्याचे छान असे मोदक गणपती बाप्पासाठी. आपले गणपती बाप्पासाठी खास असे मोदक, पटकन होणारे मोदक. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.